टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं कसोटी क्रिकेटमधनं तात्काळ निवृत्तीची घोषणा केल्याची माहिती आता समोर येते. रोहित शर्मानं तत्काळ कसोटी क्रिकेटमधनं निवृत्तीची घोषणा केलेली आहे. रोहितला कसोटी क्रिकेट मधल्या कर्णधारपदावरनं काढून टाकल्याच्या बातम्या व्हायरल झाल्यानंतर काही मिनिटातच रोहित शर्मानं कसोटी क्रिकेटमधनं निवृत्तीची घोषणा केल्याचं समजतंय. कसोटीमधनं जरी निवृत्ती घेतलेली असली तरी वनडे मात्र तो खेळतच राहणार असल्याची सुद्धा माहिती मिळतेय. आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. अविनाश देगसकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. अविनाश, रोहित शर्मानं कसोटी क्रिकेटमधनं निवृत्तीची घोषणा केल्याचं समजतंय. काय नेमका यामागचा तपशील आहे? कधी ही घोषणा केलेली आहे त्यांनी? पक्का मुंबईकर म्हणजे रोहित शर्मा, तर सगळ्या मुंबईकरांचा लाडका असलेला रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधनं निवृत्तीची घोषणा केलेली आहे. ही आणि सोशल मीडियावर माहिती देत ही निवृत्ती त्याने जाहीर केलेली आहे. पण त्यासोबत महत्वाचं म्हणजे कसोटीमधनं जरी निवृत्त झाला असला तरी तो वन डे क्रिकेट, एक दिवसीय क्रिकेट मात्र तो खेळत राहणार आहे. सध्या IPL सीझन सुरू आहे. IPL मध्ये सध्या रोहित शर्मा बिझी आहे. त्यानंतर मात्र तो त्याची स्वतःची प्रतिक्रिया देऊ शकतो. मात्र त्याने आता सोशल मीडियावरनं आपली निवृत्ती जाहीर केलेली आहे कसोटी सामन्यावर. आता रोहित शर्मानं कसोटीमधनं तर आपली निवृत्तीची घोषणा केलेली आहे. वनडे आणि T20 तर तो खेळणार आहे असं तो म्हणतोय. पण आता आगामी इंग्लंड दौरा आहे, या दौऱ्यासाठी तरी रोहित शर्मा खेळणार आहे की नाही याबद्दलच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या. त्याबद्दल पण आता कदाचित या चर्चांचं निरसन झालं असणार आहे. अविनाश, त्याबद्दल नेमकं काय वाटतं? या संदर्भात अद्याप माहिती दिलेली नाहीये, कारण या संदर्भात BCCI जेव्हा डिक्लेअर करेल की यात रोहित शर्मा या सामन्यात असेल किंवा नाही याची माहिती नाही. पण जर रोहितची माहिती काढली की रोहित कसोटी 67 कसोटी सामने खेळलेला आहे, त्यात 18च्या वर एक सेंचुरीज आहेत. त्यानंतर त्यामुळे कसोटीतला उत्तम एक क्रिकेटपटू हा आपला भारतीय क्रिकेट टीम मध्ये आता यापुढे नसणार हे मात्र दिसतंय. ठीक आहे अविनाश, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. रोहित शर्मानं टेस्ट क्रिकेटमधनं कसोटी क्रिकेटमधनं निवृत्तीची घोषणा आता केलेली आहे. त्यानं इंस्टाग्रामवर आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरनं स्टोरी शेअर केलेली आहे आणि या स्टोरीमध्ये त्यानं स्पष्टपणे म्हटलेलं आहे, हॅलो एव्हरीवन, आय वुड जस्ट लाईक टू शेअर दॅट आय एम रिटायरिंग फ्रॉम टेस्ट क्रिकेट. इट्स बीन an absolute honor to represent my country in whites. Thank you for all the love and support over the years. I will continue to represent India in the ODI format. असं रोहित शर्मानं इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केलेली आहे. आणि कसोटी क्रिकेटमधली त्याची जी BCCI ने दिलेली टीम इंडियाची जी कॅप आहे ती कॅप देखील त्यानं या स्टोरीमध्ये शेअर केलेली आहे, पोस्ट केलेली आहे. रोहित शर्मा इतक्यात कसोटी क्रिकेटमधनं निवृत्त होईल असं काही जणांना वाटलं नव्हतं. काही जणांनी याबद्दलच्या चर्चा सातत्यानं सुरू ठेवलेल्या होत्या. पण रोहित शर्मा आगामी इंग्लंड दौरा खेळेल अशा अनेक चर्चा सध्या सुरू होत्या सोशल मीडियावर. पण रोहित शर्मानं आता स्वतःच इंस्टाग्रामवर ही पोस्ट करत आपण टेस्ट क्रिकेटमधनं निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.